मित्रांनो बघा, इयत्ता 9th याचा इतिहास जो पेपर आहे याच्यामध्ये मी जे MCQs काढलेले आहेत हे बारकाईनं लक्ष देऊन लक्षात घ्या, म्हणजे तुमची MCQची रिव्हिजनसुद्धा होऊन जाईल आणि विशेष म्हणजे पेपरच्या अनुषंगानं खास प्रॅक्टिस होईल. बघा, पहिलं MCQs बघा, इसवी सन 1992मध्ये या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू झाली, आंध्र प्रदेश. ठीक आहे. पुढचं MCQs आपण बघूया की भारत सरकारने 1975मध्ये या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली, डॉक्टर फुलरेणू गुहा महिला आयोगाचे अध्यक्ष. ठीक आहे. त्याच्यानंतर अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी भाभा यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया, इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला दूरसंचार उपग्रह कोणता आहे? तो आहे ॲपल, भारतात तयार केलेला पूर्णतः. त्याच्यानंतर पुढचा आहे 1948मध्ये या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त मंडळाची स्थापना करण्यात आली. वित्त मंडळाची स्थापना का करण्यात आली? औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे. पुढचा प्रश्न, भारतातील रिकामी जागा उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले जाते. वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले जाते. पुढचा, वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम काय आहे? वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणं हे वस्त्रोद्योग समितीचं काम आहे. पुढचं, सायकल उत्पादनात हे शहर प्रमुख आहे, लुधियाना सायकल उत्पादनात प्रमुख शहर आहे. पुढे डॉक्टर MS गोपीनाथन यांच्या नेतृत्वाखाली भारतात या शहरात पहिली ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली, वेल्लूरमध्ये करण्यात आली ओपन हार्ट सर्जरी. पुढे जयपूर फूडचे जनक कोणाला म्हणतात? डॉक्टर प्रमोद सेठी यांना म्हटले जाते. पुढे बघा, भारताने या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली आहे. कधी जिंकली आहे? 1983मध्ये कपिल देव याच्या नेतृत्वाखाली. पुढे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात या भाषेचे प्राबल्य वाढले, इंग्रजी भाषेचे. नेक्स्ट, मुंबईत महिलांनी घेऊन रिकामी जागा यांनी लाटणे मोर्चा काढला, मृणाल गोरे यांनी काढला होता लाटणे मोर्चा. नेक्स्ट, जागतिक महिला दिन 8 मार्चला साजरा करण्यात येतो. पुढे अणुऊर्जेवर चालणारी भारतातली पहिली अणुभट्टी या नावाने सुरू करण्यात आली, अप्सरा या नावाने सुरू करण्यात आली, पहिल्या अणुभट्टीचं नाव. नेक्स्ट, विज्ञान दिवस 28 फरवरीला साजरा करण्यात येतो. नेक्स्ट, पोखरणमधील दुसरी अणुस्फोट चाचणी करण्यात आली तेव्हा कोण होतं प्रधानमंत्री? अटल बिहारी वाजपेयी. सेकंड, दुसरी करण्यात आली तेव्हा अटल बिहारी वाजपेयी होते, पहिल्या वेळेस इंदिरा गांधी होत्या. पुढे यांना मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी ही पहिली भारतीय महिला होती, कर्णाम मल्लेश्वरी. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला. बॉम्बे हाय या परिसरात रशियन संशोधकाच्या मदतीने ड्रिल शिपद्वारे तेल विहिरी खोदण्यास प्रारंभ झाला. तर काय नाव होतं त्याचं नाव होतं सागर सम्राट. सागर सम्राट या ड्रिल शिपद्वारे हे बॉम्बे हायमध्ये तेल विहिरी खोदल्या गेल्या आणि 8083 तेलविहिरी खोदल्या गेल्या, हे लक्षात घ्या, म्हणजे डिझेल पेट्रोलच्या. राज्यशास्त्र, पॉलिटिकल सायन्स याच्यामध्ये बघूया, पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे कायम सदस्य सभासद नाही आहे? जर्मनी नाही आहे. नेक्स्ट, भारतात बाल कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करण्यात आंतरराष्ट्रीय संस्था युनिसेफ. ठीक आहे. बाल कुपोषण संयुक्त राष्ट्रीय संघटनाचा आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या 193. ठीक आहे. नेक्स्ट, भारतीय आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा देश नेपाळ, याची सरहद्द खुली आहे आपल्यासाठी. भारतातील तणावपूर्ण संबंध असणारे देश पाकिस्तान व चीन. नेक्स्ट, भारत आणि पाकिस्तान देशाच्या संबंधावर प्रभाव असणाऱ्या बाबी वरील सर्व. दोन्ही देशाच्या जागतिक दृष्टिकोनात फरक आहे. पुढे काश्मीर समस्या अण्वस्त्रविषयक संघर्ष आहे. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे? निर्वासितांचे प्रश्न, इंटरनॅशनल प्रॉब्लेम आहे. पुढीलपैकी कोणत्या हक्कांचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही? माहितीचे अधिकार. नेक्स्ट, पुढीलपैकी दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो? वसुंधरा दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. या पद्धतीने ही MCQs मी तुम्हाला इथे दिलेली आहे. व्यवस्थितरित्या या चांगल्या पद्धतीने याचा अभ्यास करा आणि त्या गोष्टी समजून घ्या, म्हणजे तुम्हाला चांगले गुण मिळतील. चला, थँक्यू. बेस्ट ऑफ